लास्ट मुमेंटला मला रिक्वेस्ट आली चेंज रूलची. डिफरन्सिएशन मधून हा 4 किंवा 3 मार्काला पडतो. 1 मार्कला स्टेटमेंट असतं, 3 मार्क रेस्टला. जर 3 मार्काला पडलं तर स्टेटमेंट दिलेलं असतं आणि तुम्हाला फक्त शोधायला सांगतो. जरी तुम्ही केलं नसलं तरी सुद्धा फक्त बघा, पाठ करा, हातातली मार्क आहेत, थेरम सोडून देऊ नका. आता बघा फास्ट मध्ये तुम्हाला डायरेक्ट मी एक्सप्लेन करतो पाठ करायच्या दृष्टिकोनानं कमी वेळामध्ये व्यवस्थित. तर सपोज करा y बरोबर तुम्हाला एक फंक्शन दिलंय. काय दिलंय? y बरोबर तुम्हाला एक फंक्शन दिलंय साइन ऑफ लॉग ऑफ x. हे कसं आहे? फंक्शन मध्ये फंक्शन आहे आणि त्याला म्हणायचं कंपोजिट फंक्शन किंवा इथंच आपण चेन रूल वापरतो. मग आता मला जरी लिहायचं झालं तर मी कसं लिहिणार? y बरोबर साइन ही एक फंक्शन आहे आणि हे जे लॉग एक्स आहे ना, तर लॉग एक्सला मी u मानलं. काय म्हणलं? u मानलं. हे तुमचं एक इक्वेशन झालं. आता मी u आहे ना ते u पण घेतलं. u इज इक्वल, u आपण काय घेतलंय? लॉग ऑफ x. काय घेतलंय? लॉग ऑफ x. आता बघा u हे लॉग हे वेगळं फंक्शन आहे. मग f च्या ऐवजी मी g मानतो, फंक्शनच आहे. आणि कुणाचं फंक्शन आहे? x. याला इक्वेशन 2 म्हणतो. मग मला जर हे सोडवायचं आहे dy बाय dx सोडवायचं आहे तर मला काय करायला लागेल? पहिल्यांदा ह्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायला लागेल, जे काय तुमचं dy अपॉन du आहे. बरोबर? u आहे म्हणल्यानंतर y हे डिफरन्शिएबल फंक्शन कुणाचं आहे? u चं. तर मला dy बाय du करावं लागेल. परत u कुणाचं डिफरन्शिएबल फंक्शन आहे? x चं. मग du अपॉन dx करायला लागेल. आणि दोघांचा गुणाकार घेतला की du ला du कॅन्सल होऊन तुम्हाला काय मिळेल? dy बाय dx मिळेल. हे असं प्रकारे चेन रूल वर्क करतो. आता तुम्हाला कळलं नसेल तर रिवाइंड करून बघा. आणि आता ह्याचं स्टेटमेंट बघा कसं करायचं ते तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगतो. की सगळ्यात पहिल्यांदा काय म्हणलंय आपल्याला? जर y हे फंक्शन आहे u चं, बघा y हे जर फंक्शन आहे u चं, y हे डिफरन्शिएबल फंक्शन आहे u चं, कॉमा आता u चं लिहा परत, u इज इक्वल टू g ऑफ x, म्हणजे u सुद्धा डिफरन्शिएबल फंक्शन आहे x चं. मग डायरेक्ट काय म्हणायचं? y हे डिफरन्शिएबल फंक्शन आहे x चं. जर y चा मित्र u आहे, u चा मित्र x आहे, तर y आणि x सुद्धा मित्र झाले. डायरेक्ट तू त्याच्या थ्रू मदत करू शकतो एखादं काम असलं तर. मग सिंपली तसं लिहायचं आणि मग तुम्ही लिहू शकता खाली की dy अपॉन dx आणि पुढचं जे की मी आता एक्सप्लेन केलं. आता प्रूफ मध्ये बघा 3 मार्काला तुम्हाला कसं लिहायचंय? 3 मार्काला एक गिवन आणि इन्क्रीमेंट लिहायचे, दुसऱ्यांदा लिमिट पुट करायचे आणि तिसऱ्यांदा इक्वल दाखवायचे. तर तिघांना 3-3 मार्क मिळून जातात. आता बघा अतिशय व्यवस्थित आणि सोप्या पद्धतीने स्पेसिफिकपणे केलं की होऊन जातं. स्टेटमेंट पाठ करा. पाठ झालं की आता गिवन बघा. गिवन बघा स्टेटमेंट वरूनच तुम्हाला लिहायला मी सांगणार. सगळ्यात पहिल्यांदा काय म्हणायचं? गिवनच म्हणायचं. बघा गिवन काय दिलंय तुम्हाला? y बरोबर काय दिलंय? f ऑफ x नाही सॉरी काय दिलंय? f ऑफ u दिलाय. f ऑफ u कॉमा अजून काय दिलंय? u बरोबर काय दिलंय? g ऑफ x एवढं दिलंय डॉट. असं हे पहिलं झालं तुमचं. 3 वाक्य लिहायचं. पहिलं वाक्य झालं. आता ह्याच्याकडेच बघून दुसरं वाक्य लिहायचं. दुसरं वाक्य काय आहे तुमचं? अज्युम. मॅथ्स आणि फिजिक्स मध्ये आपण जास्त करून अज्युम किंवा लेट करतो. अज्युम केलं तुम्ही. अज्युम काय केलं? डिफरन्सिएशन आपण कधी घेतो? जर एखादी क्वांटिटी बदलत असेल तर, म्हणजे कॉन्स्टंट नसेल तर. कॉन्स्टंट म्हणजे बदलत नाही. आता जर कॉन्स्टंट असेल तर कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0 येतो. म्हणजे आपण अजून काय करायचं आहे की हे जे आहे y चं पहिलं बघा u आहे, ते u आहे ना हे काय नाहीये? इज नॉट कॉन्स्टंट फंक्शन. हे काय नाहीये? कॉन्स्टंट फंक्शन नाहीये. जर हे कॉन्स्टंट फंक्शन असेल तर इथं डेरिव्हेटिव्ह 0 येते, पुढे जायचा उपयोग नाही. मग पहिली कंडिशन आहे की हे 0 नसलं पाहिजे. बरं हे 0 नाहीये, मग पुढे काय करायचं? आता हे 0 नाहीये, हे कॉन्स्टंट नाहीये. कॉन्स्टंट याचा अर्थ काय? ते वाढू शकतं, कमी होऊ शकतं, बदल होऊ शकतो. आता आपण इथं तिसऱ्यांदा काय करायचंय? लेट करायचं. लेट u मध्येच काय घ्यायचं? इन्क्रीमेंट घ्यायची. मग तुम्ही सुरुवात करू शकता. क्रम लक्षात ठेवायचं. पहिला आहे x, दुसरा आहे u, तिसरा आहे y. त्याला एकट्यात घ्यायचं. तिसरं वाक्य बघा कसं केलं तुम्ही. बघा आपण असं करूया. आता इन्क्रीमेंट जे आहे ना त्याला असं डिनोट करायचं. त्याला वेगळा कलर घेतो बघा. ड्याबा x. ह्याला काय म्हणायचं? स्मॉल इन्क्रीमेंट. वाढ झाला काहीतरी कोणामध्ये? x मध्ये. ह्याला काय म्हणायचं? डेल्टा x बी द स्मॉल इन्क्रीमेंट. स्मॉल इन्क्रीमेंट, स्मॉल चेंज इन कशामध्ये झाल्या? x मध्ये. तसंच डेल्टा u अँड डेल्टा अँड शब्द द्यायचा u अँड डेल्टा y. आता डेल्टा म्हणजे काय? तुमच्या स्मॉल इन्क्रीमेंट्स कोणामध्ये झाल्या? त्या u आणि y मध्ये. मला यायचं आता बी येणार काय येणार आहे? r. दोन आहेत ना. डेल्टा u अँड डेल्टा y आर स्मॉल इन्क्रीमेंट्स. इन्क्रीमेंट्स यस लागला. इन कशामध्ये आहेत? u मध्ये अँड y मध्ये. आणि पुढे एक शब्द टाकायचा रिस्पेक्टिव्हली. बघा मी वेळ वाचायसाठी डायरेक्टली लिहून ठेवलंय. आता चेंज होतोय याचा अर्थ की तो कॉन्स्टंट नाहीये, म्हणजे डिफरन्सिएशन 0 येणार नाहीये. पहिल्यांदा ती 3 लिहून घ्यायची की इन्क्रीमेंट x मध्ये, इन्क्रीमेंट u मध्ये, इन्क्रीमेंट y मध्ये हे 0 नाहीये, नॉट इक्वल टू 0. परत तुमचं हे जे स्टेटमेंट आहे आपलं हे तुमचं पाठ पाहिजे. फक्त d च्या ऐवजी काय करायचं आहे? डॅबा पुट करायचं आहे. आणि डॅबा पुट केल्यावरती काय म्हणणार? डॅबा y अपॉन डॅबा x. बघा डॅबा y अपॉन डॅबा x पुढे डॅबा y अपॉन डॅबा u इंटू डॅबा u अपॉन डॅबा x. आता काय करायचं? तुम्हाला याला लिमिट घ्यायचं. कॉन्टिन्युटी 11. लिमिट घेतल्यामुळे काय होतंय? जे खाली आहे ना डेल्टा x, डेल्टा u त्यांना लिमिट द्यायचं.
सगळ्यात पहिल्या स्टेपला ना तिघांना पण डेल्टा एक्स टेन्स टू काय करायचं 0 अप्लाय ऑन बोथ साइड्स. मग तुम्ही ह्याला पण तेच दिलं, ह्याला पण तेच दिलं, ह्याला पण तेच दिलं. फक्त फरक काय आहे, डेल्टा एक्सला लिमिट डेल्टा एक्स शून्याकडे जाताना एवढं दाखवून चालतं, फक्त ह्याला चालेल. ह्याला एक्स टेन्स टू 0 का चालणार नाही, तर यू आहे. मग आपण काय म्हटलं नेक्स्ट स्टेपमध्ये की डेल्टा एक्स जर शून्याकडे जातोय तर यू सुद्धा शून्याकडे जातोय. मग तुम्ही इथंच फक्त घोळ काय केला की डेल्टा यू नेलं शून्याकडे. का? कारण यू हे कंटिन्युअस फंक्शन आहे. डिफरन्शिएबल असलं की कंटिन्युअस सुद्धा असतं. मग ह्या स्टेपवरून तुम्ही ही स्टेप केली, ह्या स्टेपवरून तुम्ही ही स्टेप केली, ह्या स्टेपवरून हे करायचं. काय करायचं? हे आहे तसं लिहायचं, हे आहे तसं लिहायचं. फक्त इथं डेल्टा एक्सच्या ऐवजी डेल्टा यू करायचं. झालं. हे LHS, हे तुमचे RHS. आय होप इथपर्यंत क्लिअर झालं असेल. स्टेप्स व्यवस्थित करा. फक्त डीच्या ऐवजी डॅबा आणि लिमिट पुट करायचं आहे. दुसऱ्या स्टेपमध्ये फक्त डेल्टा एक्सच्या ऐवजी डेल्टा यू करायचं, बस. आता हे जर तुम्ही पुटअप केलं, एक वाक्य म्हणायचं की वाय हे डिफरन्शिएबल फंक्शन आहे यू आणि एक्सचं. त्याच्यामुळे तुम्ही काय करू शकता, ही LHS घ्यायची आणि पुढे जे आहे ना लिमिट आतमध्ये पुट करायचं. लिमिट आतमध्ये पुट केल्यावरती डॅबाचा बनतो डी आणि तुम्हाला काय मिळणार डी बाय अपॉन डी यू इंटू डी यू अपॉन डी एक्स. इथं वाय आहे तर वाय मिळणार डी यू, सॉरी डी वाय मिळणार, खाली काय मिळणार डी यू मिळणार, इथं काय मिळणार डी यू मिळणार, इथं काय मिळणार डी एक्स मिळणार. मिळाले का? बघा, डी वाय अपॉन डी यू इंटू डी यू अपॉन डी एक्स इक्वेशन मिळालं. आता हे जे मिळालं ना ते एक्झिस्ट करते आणि फायनाईट आहे असं म्हणायचं. एक्झिस्ट अँड फायनाईट. RHS एक्झिस्ट करते फायनाईट आहे, त्याचा अर्थ की तुमची लेफ्ट हँड साईड सुद्धा एक्झिस्ट आणि काय असणार आहे, फायनाईट असणार आहे. मग ती सुद्धा घ्यायची. मग तुम्ही आता LHS घेतलं, LHS काय आहे तुम्ही हे पण लिमिट पुट करा. इथं डी मिळणार डी वाय, इथं डी मिळणार डी एक्स आणि मग हे तुम्ही पुट करा. हे मिळालेलं ह्याच्यामध्ये पुट केल्यावरती काय मिळणार डी वाय अपॉन डी एक्स. पुढचं आहे असं लिहा, चेन रूल मिळाला. इथपर्यंत तुम्हाला 1 मार्क आहे. हे खालच्या स्टेप्सला लिमिट्स पुट करायला 1 मार्क आहे आणि हे करायला 1 मार्क. 4 मार्काचं पडलं तर विथ स्टेटमेंट 4 मार्क्स. बघा, आय होप यू अंडरस्टँड. कमी वेळ आहे, जमेल तसंच केलंय. लास्ट मोमेंटला सांगितल्यामुळे मी लास्ट मोमेंटला ॲज पर माय बेस्ट केलंय. जरी काही डाऊट्स असेल तर प्लीज लेट मी नो. थँक्यू.